नितेश राणेंनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। कोकण वासियांवर अन्याय होणार नाही, पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी पदभार स्वीकारला, तर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार। पदभार स्वीकारताच प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील हप्ता वितरणाला सुरुवात। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण। सरकार आल्यापासून आत्महत्या वाढल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांचा जीव जात असताना सरकारचं लक्ष नसल्याचा दानवेंचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नातवासोबत शेती केल्याचा व्हिडिओ समोर। पुढच्या पिढीला शेतीचं महत्त्व राहावं हा संदेश त्यांनी आपल्या नातवासोबत शेती करून दिला। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध। नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा। अमित शहांच्या राजीनाम्याची रवींद्र चव्हाणांची मागणी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक दिली भेट। काल रात्री अचानक भेट देऊन कामकाजाची केली पाहणी। राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्ही खात्याचा पदभार स्वीकारला। 100 दिवसांचा आमचा प्लॅन तयार असल्याचं रावलांचं वक्तव्य। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन आणि शिफारसीच्या द्वारे बदली करता येणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा। उद्धव ठाकरेंनी अजमेर शरीफ हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाच्या उरुसाच्या निमित्तानं चादर अर्पण करण्यासाठी पाठवली। याप्रसंगी शिवसेनेचे नेते विनायक राऊत, शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगावकर होते उपस्थित। अमित शहांनी केलेलं वक्तव्य केवळ मेलेली काँग्रेस जिवंत करण्यासाठी केलं। बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरींचं वक्तव्य। राहुल गांधी आणि अमित शहा या दोघांनीही देशाची माफी मागावी, चौधरींची मागणी। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची मागितली माफी। आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही, त्यामुळे सोयाबीनला आम्ही 7,000 रुपये भाव देऊ शकत नाही, यशोमती ठाकूरांचं वक्तव्य। मुंबईमध्ये सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चा आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत पायऱ्यांवर केलं आंदोलन। सोयगाव येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध। अमित शहांच्या फोटोला जोडे मारत तिरडी आंदोलन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।